हाय, गुड मॉर्निंग. तर आज आहे दसऱ्याचा दिवस आणि मी व्लॉगची सुरुवात केली आहे सकाळी-सकाळी तयार होण्यापासून. सर्वांना दसऱ्याच्या खूप-खूप शुभेच्छा. तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून दसऱ्याच्या खूप-खूप शुभेच्छा. सर्वांना हा दसरा आनंदात जाओ असो. सकाळची मी तयारी वगैरे आटोपली आहे. हे अजून झोपलेच आहे. तर मी आता माझे कामं करायला घेते. सर्वात आधी तर स्वयंपाक बनवते. त्यानंतर मग डेलीची जी कामं आहेत ती आवरून घेईल हळूहळू सगळं. आज हे घरीच आहेत त्यामुळे नाश्ता बनवायची गरज नाही. डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात करते मी सुट्टीच्या दिवशी. तर इथे मी बनवते आज मटकीची भाजी. त्यासाठी सुकी मटकीची, कोरडी मटकीची भाजी बनवते. त्यासाठी इथे मिरच्या वगैरे कट करून घेते. कांदा आणि टोमॅटो पटपट चॉप करून घेते. एवढा वेळ नाही आहे, आज खूप कामं आहेत म्हणून लवकर आवरायचं आहे. तसं अगोदर मी क्लिनिंग वगैरे सगळं करून घेतलं. घराला झाडू, पोछा, देवपूजा सगळ्या गोष्टी करून घेतल्या. देन स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आता भाजी टाकली आहे. तोपर्यंत हे काही साखर पावडर किराणातनं आणल्या होत्या, ते भरायच्या बाकी होत्या. त्या डब्यामध्ये भरून घेतल्या, कारण मग नंतर ते तसेच पडून राहतात आणि ऐन वेळेवरती जेव्हा आपल्याला ते वस्तूची गरज लागते तेव्हा मग आपण त्याला भरतो. त्यापेक्षा म्हटलं आत्ताच पॅक करून ठेवून देऊ. त्यानंतर आता हे झाल्यावरती साईडला दूध गरम करायला ठेवलं आहे, ते पण होऊन जाईल. त्यानंतर लगेच मी पोळ्या वगैरे बनवून घेते सगळं.
आणि मग आम्ही जेवण वगैरे आटपून घेऊ. तर आता आमचं जेवण वगैरे आटोपलं आणि आम्ही मार्केटमध्ये आलो. या दसऱ्यासाठी लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी फुलं वगैरे घेतले, आणखी भरपूर अशा वस्तू घेतल्या. मार्केटमध्ये इतकी गर्दी होती प्रचंड आज दसऱ्याचा दिवस असल्यामुळे, आणि त्यात पाऊस होता. तर पावसामुळे सगळीकडे असं चिखल पाणी खूप जास्त होतं. ते घेऊन सगळं आम्ही घरी आलो आणि मी लागले माझ्या कामाला हार वगैरे तयार करण्यासाठी. कारण भरपूर हार बनवायचे होते मला. आमच्या शॉपसाठी बनवायचा होता, त्यानंतर घरासाठी, मंदिरासाठी, दोघं गाड्यांसाठी, सगळ्या गोष्टीसाठी भरपूर हार बनवायचे होते. तर इथे मी सुरुवात केली आहे आता हार बनवायला. पटपट बनवून घेते, त्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घेईल आणि मग संध्याकाळ तोपर्यंत संध्याकाळ तर होऊनच जाईल. हे काही असं लगेच आटोपणारं काम तर नाहीये. त्यात आंब्याचे पानं ऍड करायचे. आता मला ते कळत नव्हतं कसे लावू. कारण आपण लांब सुद्धा म्हणजे असं आणि छोटे छोटे फोल्ड करून बनवतो तसे सुद्धा लावतो. तर मी असे सिंपल लावले. कारण मी एकटीच होती बनवायला आणि मला हेल्प करायला पण कोणी नव्हतं. सो मला ते थोडंसं जास्त प्रॉब्लेमॅटिक होत होतं. त्यानंतर मी संध्याकाळी स्वयंपाक वगैरे केला आणि मी अशी पूजा मांडली होती. मला नाही माहिती एकदम शास्त्रशुद्ध पद्धत, पण जी सिंपल पद्धत मला माहिती आहे त्यानुसार केलं. हाय, तर हे असं लुक आहे माझं आजचं. सिंपलच ठेवलं, कारण स्वयंपाक वगैरे सगळ्याच गोष्टी होत्या, त्यात दसऱ्याची पूजा सगळंच. 8 वाजले, आता आटोपली पूजा वगैरे. आता जेवण करतो. थोडेसे पोज देऊन त्यानंतर शेवटी मी गाडीची पूजा केली. तर ती क्लिप ॲड करून दिली आहे. चला, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, कमेंट करायला विसरू नका. कोणीच कमेंट काही करत नाही. कमेंट केल्यामुळे ना मला मोटिवेशन मिळेल आणि मी आणखी व्हिडिओज बनवेल. हे बघा यांनी काय बनवलाय व्हिडिओ, त्यात माझा फेस पण नाही आलाय असा बनवला आहे. असो, चलो, तर बाय. सगळे हॅप्पी राहा. सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.